नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण कोणतीही पूर्वतयारी न करता तोंडाची चव वाढवणारं मुगाचं मेदगं कसं बनवायचं ते पाहणार आहोत। तर चला सुरुवात करूया। आता आपल्याला मूग भाजून घ्यायचे आहे। त्यासाठी कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये घ्यायचं आहे आपल्याला मूग। तर इथे मी अर्धी वाटी मूग घेतलेले आहे। हे मूग आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहे। भाजल्यामुळे काय होतं, चव छान लागते। अगदी थोडंसं आपल्याला 2-3 मिनिटे फक्त भाजून घ्यायचं आहे। आता तुम्हाला जर जास्त माणसांसाठी जर बनवायचं असेल तर तुम्ही मुगाचं प्रमाण हे वाढवू शकता। आता हे आपण भाजून घेऊ। आता इथे आपले मूग भाजून झालेले आहे। आपण एका कुकरच्या डब्यामध्ये काढून घेऊ। आता आपल्याला हे मूग स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। भरपूर सारं पाणी घालायचं आणि 2-3 पाण्याने हे आपल्याला धुवून घ्यायचे आहे। आता हे धुतलेले मूग आपल्याला कुकरला शिजवून घ्यायचे आहे। 3 ते 4 शिट्यांमध्ये हे छान असे शिजले जातात। आता तुमच्या कुकरवर अवलंबून आहे किंवा गॅसवर अवलंबून आहे किती शिट्यांमध्ये मूग हे शिजले जातील। मऊ असे आपल्याला हे मूग शिजवून घ्यायचे आहे। आता आपले मूग शिजतायत तोपर्यंत आपल्याला एक सुकं वाटण तयार करायचं आहे। तर इथे बघा, मुठभर कोथिंबीर घेतलेली, 2 चमचे सुकं खोबरं घेतलेलं आहे किसलेलं, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि 4 ते 5 इथे हिरवी मिरची घेतलेली आहे। आता हे सगळं आपल्याला पाणी न घालता जाडसर वाटून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीचं आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे। आता आपले मूग सुद्धा इथे शिजलेले आहे। तुम्ही इथे बघू शकता, एकदम छान मऊसूद असे हे शिजलेले आहे। आता आपल्याला फक्त चमच्याने हे थोडेसे घोटून घ्यायचे आहे। म्हणजे काय होतं, जे मेदगं आहे ते एकजीव होतं आणि घट्टपणा येतो। खूप घोटायचं नाही, अगदी थोडंसंच आपल्याला घोटून घ्यायचं आहे। काही दाणे सुद्धा आपल्याला यामध्ये दिसले पाहिजे। आता आपल्याला मुगाचं मेदगं बनवायचं, त्यासाठी कढई गॅसवर गरम करायला ठेवली आहे। यामध्ये घालायचं आहे आपल्याला 3 चमचे तेल। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल कमी जास्त करू शकता। आता तेल गरम झालं की यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी। छान असं आपल्याला हे फुलवून घ्यायचं आहे। आता जिरं मोहरी फुललेलं आहे, यामध्ये घालायचं आहे आपल्याला कढीपत्त्याचे काही पाने। त्यानंतर यामध्ये घालायचं आहे चिमूटभर हिंग आणि त्यानंतर आपण जे वाटण तयार केलेलं ते वाटण आपल्याला यामध्ये घालायचं आहे। आपण कच्चंच घेतलेलं आहे, त्यासाठी आपल्याला हे 2 ते 3 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे। परतल्यामुळे काय होतं, याचा कच्चेपणा निघून जातो, उग्रवास कमी होतो। आता तेलामध्ये परतून झालेला आहे। यामध्ये घालायचं आहे आपल्याला अगदी थोडीशी हळद आणि आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता मिक्स केल्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला आपण शिजवलेले मूग आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता घरात जर भाजीला नसेल तर कडधान्य प्रत्येकाच्या घरामध्ये असतं, कारण उन्हाळा आहे आणि बाजारात जरी गेलं तर काय घ्यावं हे सुचत नाही आणि भाजीपालासुद्धा उन्हाळ्यामध्ये चविष्ट लागत नाही। तर त्यासाठी असा आपल्याला सोपा पर्याय आहे की हे मुगाचं मेदगं किंवा मुगाची आमटीसुद्धा तुम्ही याला म्हणू शकता। चवीला अप्रतिम लागतं आणि हे मुगाचं मेदगं तुम्ही आठवड्यातून 2 वेळा तरी उन्हाळ्यामध्ये बनवलंच पाहिजे। पचायला हलकं फुलकं असतं, यामुळे ॲसिडिटीसुद्धा होत नाही। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाणी। इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये काही वाटण चिकटलेलं होतं, त्यामध्ये मी गरम पाणी घातलेलं आहे, ते सुद्धा यामध्ये आपल्याला घालायचं आहे। आणि अजून आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। घट्ट पातळ बघायचं आणि त्यानुसार पाणी घालायचं आहे। इथे मी 1 ते 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे। आता त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ आणि छान अशी एक मोठी उकळी आपल्याला काढून घ्यायची आहे। तर आपल्या मुगाच्या मेदग्याला छान अशी खळखळून उकळी आलेली आहे। आता गॅस आपल्याला एकदम लो करायचा आणि त्यावरती आपल्याला 5 मिनिटासाठी
झाकण ठेवायचं आहे. थोडी फट राहील अशा पद्धतीचं आपल्याला झाकण ठेवायचं आहे. म्हणजे छान अशी ही आटल्या जाईल, एकजीव होईल आणि चवीलाही छान लागेल. तर 5 मिनटं झालेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मेदगं छान असं एकजीव झालेलं आहे आणि आटलेलं आहे. जेवढं आपण आटून घेऊ तेवढं मेदगं छान लागतं. आता हे मेदगं तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. आणि त्याबरोबर खायचं आहे तुम्हाला. भाकरी जर तुम्ही चुरून जर घेतली तर त्याबरोबर तोंडी लावण्यासाठी काकडी, टोमॅटो, कांदा हे सुद्धा तुम्ही याबरोबर खाऊ शकता. अगदी पोट भरतं आणि मनही तृप्त होतं. तर अशा ह्या सोप्या पद्धतीचं मुगाचं मेदगं तुम्ही जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.